आपण पाहत आहात महाड तालुक्यातील लोकप्रिय न्यूज चॅनल माझे महाड. पुन्हा जर जायचं आता कोण वाटतं? मग रितेश देशमुख अभिनेते मागची भूमिका आपली त्यांच्या मागची भूमिका म्हणजे त्यांना बॅकग्राऊंड आहे. त्यांचे वडील मुख्यमंत्री होते म्हणजे त्यांच्याकडे थोडाफार अनुभव असेल. माझ्यासाठी म्हणजे रितेश देशमुख मुख्यमंत्री असं मला वाटतं. रितेश देशमुख म्हणजे महाराष्ट्राची म्हणजे बोलतात ना होऊ शकतो. मोठ्या म्हणजे बोलायचं ते उल्हासराव देशमुख आहेत ना, ते सरपंचापासून मोठे झाले खानदान आहे त्यांची. म्हणजे आपल्याला नवीन स्वरूपात मुख्यमंत्री पाहिजेत तर कोण? ते देशमुख. ओके, अभिनेते रितेश झाले बा कोण वाटतोय? नवीन रितेश देशमुख झाले पाहिजेत आपल्याला. नवीन मुख्यमंत्री तरुण तडफदार आणि हे सगळे करप्शन चाललेलं आहे ना, हे सगळं जायला पाहिजे. हे सध्या जी महागाई होणार आहे, हे सध्या चाललंय, युद्ध तिकडे चाललंय आणि महागाई इकडे वाढते. या सगळ्या गोष्टीवरती काहीतरी आता पर्याय निघाला पाहिजे. तरुणांनी पुढे यायला पाहिजे. आणि यासाठी ऑप्शन म्हणून आपल्याला आता रितेश देशमुख आपल्याला गरज आहे. अशा तरुण तडफदार माणसाची गरज आहे. देवेंद्र फडणवीस बद्दल काय आपल्याला वाटतं? देवेंद्र फडणवीस आपल्याला तसं काय देवेंद्र फडणवीस हे नाहीये, पण देवेंद्र फडणवीस काय हे काम करू शकत नाहीत, कारण ते एका पक्षाची बाजू घेत आहेत आणि ते दिल्लीला जात आहेत आणि त्यांच्यानुसारच त्यांचं सगळं चाललेलं आहे. त्यामुळे आपल्याला देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री नको आहेत. आता आपल्याला हवेत नवीन कोणतरी पाहिजे, नवीन चांगले पाहिजेत. आपल्याला रितेश देशमुख पण चालतील. एखादा आपल्याला अभिनेता आला दुसरा तरी पण तो चालेल. रितेश देशमुख अभिनेते तो चालेल आपल्याला. चांगला मुख्य म्हणजे तामिळनाडू सारखं आपल्याला करता येईल. काम करणारा माणूस पाहिजे. आता तो माणूस काय तामिळनाडूचा मुख्यमंत्री झालेला, सर्वांना घेऊन चाललाय तो आणि सर्वांच्या मनामध्ये आहे, सर्वांना होश आहे की बाबा असं म्हणतो. काय मला काय राजकारण जास्त माहिती आहे, पण 13 महिन्यामध्ये पक्षांतर मुख्यमंत्री झालेला आहे. म्हणजे काय तरी त्याच्यामध्ये आहे. काय महागाईला आळा बसला पाहिजे. हो, मेन म्हणजे महागाईला आळा बसला पाहिजे. आपल्याला कोण वाटते मुख्यमंत्री व्हायला पाहिजे? आता कोण आहे? माझं मी श्यामल किशोर सरकले. आपल्याला मुख्यमंत्री कोण? रितेश देशमुख. रितेश देशमुख बघायला गेल्यानंतर तामिळनाडूमध्ये मुख्यमंत्री तर आपल्या महाराष्ट्रामध्ये कोण असं आपल्याला वाटतं की नवीन तरुण मुख्यमंत्री व्हायला पाहिजे महाराष्ट्राचे? काय सांगा? मी ऑप्शन देतोय. अभिनेते तुला फोन करतो. राष्ट्रवादी मधले रोहित पवार. काय सांगा? रितेश देशमुख. असं आपल्याला काय वाटतं? भूमिका म्हणजे आता त्यांचं जे नवीन पिढीसाठी जे करतील तर ते रितेश देशमुख करू शकतात. अभिनेते रितेश देशमुख का असं का वाटतं आपल्याला? त्यांच्या मागे त्यांची घरातली राजकीय पार्श्वभूमी पण आहे. त्यांचे वडील राजकारणी होते, ते त्यांना त्यातले अभ्यास चांगलाच असणार, त्यांना अनुभव त्यांना आहे. बदल करू शकतात. तामिळनाडूमध्ये आता बघायला गेल्यानंतर विजय थालापती अभिनेते मुख्यमंत्री झाल्यानंतर आता तामिळनाडूची परिस्थिती एक वेगळी झालेली आहे, चांगल्या पद्धतीत बघायला भेटते. तर महाराष्ट्रामध्ये एक बदल म्हणून अभिनेते म्हणून मुख्यमंत्री कोण व्हायला पाहिजे? मी ऑप्शन देतो. काँग्रेसचे रितेश देशमुख की राष्ट्रवादी पक्षातले आमदार रोहित पवार. काय वाटतं कोण पाहिजे मुख्यमंत्री? रितेश देशमुख. असं का आपल्याला वाटतं? म्हणजे आपली भूमिका म्हणजे प्रतिक्रिया नेमकी त्याच्या मागचे दृष्टिकोन काय आहे? म्हणजे त्यांचे वडील पण होते, राजकारणात होते आधीपासून, त्यामुळे त्यांना बहुतेक माझ्या मते जास्त नॉलेज असेल त्यातलं डीपली, असं मला तरी वाटतंय. म्हणजे महाराष्ट्रामध्ये बदल रितेश देशमुख मुख्यमंत्री झाले तर चांगल्या प्रकारे होईल. धन्यवाद. कोणता नवीन चेहरा मुख्यमंत्री झालेला? रितेश देशमुख पेक्षा रोहित पवारांचा चेहरा मला आवडेल, कारण की त्यांना राजकारणाचा अनुभव आहे आणि रितेश देशमुख हे अभिनेते, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये त्यांना तेवढा राजकारणाचा अनुभव कमी. तिथे पहिल्यापासूनचा इतिहास आहे की जे रजनीकांत पासून जे तिथे जे सिने स्टार आहेत त्यांना अगदी दैवत मानलं जातं. त्याच लोकांना त्यांनी ते राज्यसभा म्हणून केलेलं आहे. पण महाराष्ट्रातलं राजकारण आणि तामिळनाडूचं राजकारण भरपूर फरक आहे. रोहित पवार नक्कीच, रितेश देशमुख पेक्षा नक्कीच. तामिळनाडूमध्ये विजय थालापती अभिनेते मुख्यमंत्री झाल्यापासून आता तिकडचा विजय किंवा विकास तो चांगल्या प्रकारे बघायला भेटतो आणि नागरिकांचा देखील प्रतिसाद विजय थालापतींच्या मागे दिसून यायला लागला. तर महाराष्ट्रामध्ये बदल व्हायला पाहिजे. बदल म्हणजे नवीन चेहरा मुख्यमंत्रीच्या स्वरूपात बघायचा असेल तर एक
ऑप्शन म्हणून ठेवतोय. रितेश देशमुख अभिनेते रितेश देशमुख आपल्याला मुख्यमंत्री म्हणून पाहिजे किंवा राष्ट्रवादीचे रोहित पवार जे आमदार आहेत, तर कोणता चेहरा आपल्याला मुख्यमंत्री म्हणून आवडेल? नक्कीच आपला प्रश्न चांगला आहे मनोजी. पण कसं आहे, दोन्हीही जे व्यक्ती आहेत की रितेश देशमुख पण बोला किंवा आपले पवार एक मुख्यमंत्री म्हणून हा, आपल्याला ते कसं आहे, पवारांकडे अनुभव असल्यामुळे, रोहित पवारांकडे अनुभव असल्यामुळे त्यांना आपली पसंती असते. रितेश देशमुख. तुम्ही चेहरा बघायचा असेल तर आपल्याला कोण आवडणार? अभिनेते रितेश देशमुख की राष्ट्रवादीचे रोहित पवार? रोहित पवार. रोहित. रितेश देशमुख. आता आपल्याला आपली भूमिका मागची नवीन काहीतरी नवीन म्हणजे चांगला बदल होईल. चांगला बदल होईल. ब्युरो रिपोर्ट माझे महाड रायगड.